आता महत्त्वाचा आजचा विषय निकालाची ठळक वैशिष्ट्ये। यामध्ये प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली। यामध्ये विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर ITI या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी 14,33,371 या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांपैकी 14,23,970 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि उत्तीर्णतेची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही 93.37% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून पुनर्परीक्षार्थी हे एकूण 45,448 विद्यार्थ्यांनी रिपीटर विद्यार्थी म्हणून फॉर्म भरला होता। त्यापैकी म्हणजे रजिस्टर झाले होते, त्यापैकी प्रत्यक्ष 45,083 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 22,463 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणजे उत्तीर्ण झाले आणि या पुनर्परीक्षार्थ्यांची म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 49.82% इतकी आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या म्हणजे आपण त्याला 17 नंबर विद्यार्थी म्हणतो, जे आउटसाइडर बसतात, तसे एकूण विद्यार्थी होते 41,362 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 34,988 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 85.76% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 7,032 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 6,986 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.20% आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांना सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत। असं एकत्रित मिळून यावर्षी 12वीसाठी म्हणजे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्याचबरोबर 17 नंबरचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असे मिळून 15,20,181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 15,09,848 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,87,125 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि सरसकट जर टक्केवारी काढली म्हणजे सर्व मिळून तर ती टक्केवारी आहे 91.87% इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी सर्व विद्यार्थ्यांची मिळून आहे। या सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा आपण विचार केला तर नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 97.51% इतका आहे, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून तो निकाल 91.95% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा 95.44% इतका आहे, तर मुलांचा निकाल 91.60% इतका आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 3.84% जास्त आहे। मगाशीच मी सांगितलं एकूण 154 विषयांची आपण परीक्षा घेतली, त्यापैकी 26 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे।
आपण जर 2020 पासून 2024 पर्यंतचा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी बघितली तर प्रामुख्याने आपण 23 आणि 24ची तुलना केली तर 23चा निकाल फेब्रुवारी मार्च 23चा 12वीचा निकाल हा 91.25% होता, तर या वर्षीचा फेब्रुवारी मार्च 12वीचा निकाल हा 93.37% इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 2.12%ने वाढ झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण ह्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळाडू NCC किंवा स्काउट गाईडचे अतिरिक्त गुण देतो, ते पण 100%च्या लिमिटमध्ये ते गुण देतो आणि त्यामध्ये यावर्षी 20,910 विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण दिले गेलेले आहेत.